शिरसाट यांच्या दाव्यावर राष्ट्रवादी नाराज आहे। शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार असं आता म्हटलं जात आहे। तर मंत्री मुश्रीफ यांचं वक्तव्य आहे। राष्ट्रवादीचे काही लोक शिवसेनेच्या संपर्कात आहेत, शिरसाट म्हणतात। या संदर्भामध्ये आतापर्यंत कोणतेही स्पष्टीकरण खऱ्या अर्थानं अधिकृतपणे पुढे आलेलं नाही। म्हणून या पक्षाचं आता नेमकं काय धोरण आहे किंवा काय त्यांच्या कंडिशन्स आहेत या काही दिवसातच आपल्या समोर। काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत। पक्षामध्ये आता नेतृत्व कोणत्या नेतृत्वाखाली काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे, हे नाकारता येत नाही। म्हणून त्यांच्या पक्षामध्ये काय घडतंय हे काही दिवसात ते सांगितलं की काही दिवसात कळेल। आणि एवढं मात्र निश्चित आहे की ते तर अलबेल नाही असं एकत्र चित्र आहे। शिरसाटांच्या बद्दल मी शिवसेनेचे समन्वय समितीचे उदय सामंत आणि दादा भुसे यांच्याकडे स्पष्टपणाने नाराजी व्यक्त केली होती की ज्यावेळा आमच्या पक्षामध्ये काही झालं तर शिरसाट कसे बोलू शकतात, त्यांना तुम्ही आवरलं पाहिजे, त्यांना समज दिली पाहिजे अशी त्यावेळेला देऊनसुद्धा त्यांनी काल पुन्हा असं वक्तव्य केलं। येणाऱ्या समन्वय समितीमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करू। जरांगे यांनी फडणवीसांना समजून घ्यावं, 30 तारखेचं आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती प्रसाद लाड यांनी केली। मी दादाला विनंती करायला आलो, नेतृत्व येतात, समित्या येतील आणि तुम्हाला विनंती करतील, सर्व आहे। पण आज एक लहान भाऊ म्हणून तुमच्याकडे आलाय आणि तुम्हाला विनंती करायला आलाय की आजच्या या उन्हाच्या काळात, पेरणीच्या काळात आपण हे आंदोलन मागे घ्यावं आणि मला तुम्ही एक संधी द्यावी। आणि ती संधी जी तुम्ही आणि मी आतमध्ये ठरवू, जो वेळ तुम्ही ठरवू एवढ्या वेळेत मी वेळोवेळी तुम्हाला आता भेटत राहीन। मला देखील संभाजीनगरला यायचं, आपण त्यामुळे संधी द्याल। मराठ्यांच्या मागण्यांसंदर्भात गैरसमज नको, हाकेंना पोटशूळ नको, आम्ही आमच्या समाजाकरता लढतोय, जरांगे यांच्या भेटीला गेलेल्या प्रसाद लाड यांचं वक्तव्य आहे। हाके साहेबांना यावरती कुठलंही पोटशुडोळ होण्याचं कारण नाही। आम्ही समाजासाठी करतोय। मी मगाशी म्हटलं जातीसाठी माती खायला तयार आहे, मी समाजासाठी लढतोय। हाके साहेबांचा पण कुठला गैरसमज असेल त्यांनी मला बोलवलं, त्यांचाही गैरसमज मी दूर करीन। पण माझ्या समाजाच्या संघर्षात, समाजाच्या आंदोलनात, समाजाच्या विषयात दादांबरोबर उभं राहून दादांचं जे मनामधलं जे दुःख आहे किंबहुना त्यांचे जे विषय आहेत ते पूर्ण करण्यासाठी मी काम करीन। त्यामुळे हाके साहेबांनी देखील त्याचा गैरसमज करू नये माझी त्यांना विनंती। वर्धामध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट आहे। चौकात चौकात पाणपोईची व्यवस्था सुरू आहे। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीनं हा मुद्दा उचललेला होता। नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे। नगराध्यक्षांनी देखील लोकशाही मराठीचे आभार मानले। पाण्याची सोय केलेली आहे, पण हे खूपच उत्तम गरजेची वस्तू आहे। आपल्याला जे पाहिजे तेच मिळू शकते आणि हे पाण्याचं आपण विकत न घेता हे सोयी खूपच चांगलं आहे। लोकशाहीचे आभार मानेन। लोकशाहीनी मागे हा मुद्दा मला मांडला होता। गेल्या 1 महिन्याच्या पहिले हा प्रपोजल माझ्याकडे आला होता की बाबा उष्णतेची लाट फार भयानक आहे आणि येणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांना पाण्यापासून एक पाण्याची सुविधा मिळावी, ही लोकशाहीने माझ्यासमोर मांडलेली समस्या होती। आणि गेल्या 8 दिवसामध्ये आम्ही त्याचं निराकरण केलं। युवंडित असतील यांना आम्ही काल सांगून त्यांनी वर्धा शहरामध्ये काही ठिकाणी चौकाचौकमध्ये प्याऊ लावले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।